गजाननं ओम नमः शिवाय. तरंगळीताई तुमच्या चरणाला कोटी कोटी वंदन. सर्व साधकाला वंदन. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ती ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति तत्पदं ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति सीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधोतत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून, सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून, जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून, जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून, त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून, तुम्हा सर्व मुमुक्ष जनांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 69 काढा। 69 पान नंबरवरचं काल आपण बघितलं। आज आपल्याला गुरुचा उपदेश एकाग्र चित्त आणि ध्यानात धरण्यासंबंधाने 4 दृष्टांत बघायचे आहेत। गुरुचा उपदेश बरं थांबा थोडं। गुरुचा उपदेश एकाग्र चित्ताने ध्यानात धरण्यासंबंधाचे 4 दृष्टांत। सद्गुरूचा उपदेश कसा ऐकावा, सद्गुरू जे सांगतात ते आपण कसं ऐकावा, काम करीत करीत ऐकावा का कसं ऐकावा, एका जागेवर बसून ऐकावा का काम करीत करीत ऐकावा, कसा ऐकावा आणि ऐकावा, त्याचा आपण 4 दृष्टांत बघणार आहोत। तर काल मुमुक्ष पुरुषाने सदुपदेश करीतोच आपला सद्गुरू असे समजून, जो मुमुक्ष आहे, ज्याला मोक्ष प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा आहे, अशा मुमुक्षी पुरुषाने सद्गुरूचा उपदेश, सद्गुरू जे उपदेश करतात, गुरु कुणाला म्हणावं इथं सांगितलेलं आहे, करील तोच आपला सद्गुरू असे समजून। आता सद्गुरू रोजच म्हणालेले, तर मग गुरु कुणाला म्हणावं आणि आम्हाला सद्गुरू कोण म्हणजे कसा असतो आणि आम्ही कुणाला सद्गुरू समजावं, असा प्रश्न पडलेला आहे इथं शिष्याला। म्हणून इथं काय सांगितलं, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, मुमुक्ष पुरुषाने सदुपदेश करील तोच आपला सद्गुरू असे समजून सदुपदेश कशाला म्हणावं। ओम नमः शिवाय। सदुपदेश म्हणजे कोणता उपदेश? सदुपदेश म्हणजे सत्य स्वरूपाचा उपदेश, आपल्या स्वरूपाचा उपदेश। सदुपदेश असे समजून म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणारा, सत्य वस्तूचं ज्ञान करून जे देतात, त्याचा जे उपदेश करतात, सत्शास्त्राचं ज्ञान जे सांगतात, त्याला सद्गुरू असे समजून त्याचा उपदेश आपले मन निश्चल स्थिर करून गुरु समजावं आणि ते जे सद्गुरू सांगतात त्यांचा उपदेश मन निश्चल करा म्हणून सांगितलं, स्थिर करा।
संसारातले जे सुख दुःख संकल्प विकल्प ही सगळे आहेत तेवढे ते ऐकताना थोडे बाजूला ठेवा आणि मन निश्चल करा, मन स्थिर करा आणि स्थिर करून जे सांगतात ते उपदेश ध्यानात वागवावा. काल आपण बघितलं वागवण्यात कसं वागवावा, ध्यानात धरावा आणि तो ध्यानात धरून तो सारखा वागवावा. एखादी वस्तू आपण कशी वागवतो, कुणी जरी म्हणलं तरी ती किती वेळ वागवायचे कुठंतरी ठेवून दे, पण आपण ठेवत नाही, तो बरोबरच वागवतो. मौल्यवान जर वस्तू असतं तर ठेवतो का हो कुठं त्याची बॅग, त्याच्यामध्ये आहेत धने सोने मोहरा आहेत, आपण बरोबरच वागवतो, ती कुठंच ठेवत नाही. हो नाही. कोणी किती जरी म्हणलं तरी ती इथं ठेवा तिथं ठेवा काय होईल पण नाही, आपल्या बरोबर वागवतो. तसाच सद्गुरू जे उपदेश करतात त्यांचा जो उपदेश आपण सारखा एकदा ध्यानात धरावा आणि तो बरोबर वागवावा, अंतकरणामध्ये घेऊनच त्याला फिरावा. तो उपदेश कुठंही सोडून देऊ नये, क्षणोक्षणी त्याचा विचार करावा. आता मन स्थिर करण्यासंबंधाने तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक. मन स्थिर करा म्हणजे मन कसं स्थिर करा? शिष्याला प्रश्न पडलेला आहे प्रत्येक ठिकाणी. सांगितलं ते कसं करावं आपल्याला सुद्धा वाटतं. एखादी साधना सांगितली तर ती नेमकी कशी करावी. आता मन स्थिर करा म्हणजे कसं करा? आपलंच मन आहे पण आपलंच मन स्थिर होत नाही बघा. आपण देवाला विनंती करतो, माझ्या मना लागो चाळा पहावया संत डोळा. अहो माझं मन आहे, ओम नमः शिवाय म्यूट करा थोडा वेळ. माझं मन आहे आणि मन तर माझं आहे, माझं मन म्हणतो आपण, पण काय म्हणतो, माझ्या मनाला लागो चाळा. मग दुसऱ्याला सांगतो माझ्या मनाला चाळा लागू दे म्हणून. दुसऱ्याला म्हणजे ईश्वराला सांगतो, मन तर माझं आहे पण ती माझं ऐकत नाही बघा. म्हणून आपण देवाला सांगतो, माझ्या मनाला लागो चाळा पहावया संत डोळा. संताची संगती मला घडावी आणि देवाची सुद्धा संताची संगती घडावी, तिथं माझं मन लागावं. आपलंच मन आपल्याला ऐकत नाही. हे जे इंद्रिय आहेत ते बहिर्मुख आहे, ते थांबतच नाहीत आपल्यापाशी, आपलं ऐकतच नाहीत. मग माझं मन असताना माझं ऐकत नाही तर माझं आहे का हो? माझं नाही ते, ह्या देहाचं नाही ते. कसं आहे, 4 कुत्रे पाळलेले एका माणसाने. मग ती कुत्रे पाळलेले ज्या माणसाने आहेत त्याचंच ते तेवढं ऐकतात, ते दुसरं कुणाचंच ऐकत नाहीत. रस्त्याने एखादा माणूस जर चालला तर त्याच्या अंगावर ते धावतात आणि त्यानं जितकं त्याला मारण्याचा प्रयत्न केला ना तितकं ते जास्त अंगावर येतात बघा. मन तसंच आहे. ह्या मनाला आपण ज्या दिशेला लावायचा प्रयत्न करू ना ती जास्तच पुन्हा हे करतात, दूर दूर पळायला सुरू करतात. त्याला हाणायला गेलो कुत्र्याला तर जास्तच अंगावर येतात तसं. मग तो माणूस काय करतो, त्याला जाऊच देत नाही त्या रस्त्याने. मग माणूस काय करतो, जो त्याचा मालक आहे त्याला हाक मारतो, ओ भाऊ ओ भाऊ. त्याला कोणीतरी सांगतं शेजारचं, अहो ते तुम्हाला ऐकणार नाहीत, त्याला किती जरी दगडं मारले तरी ते तुमच्या पुन्हा अंगावर येतील. तुम्ही काय करा, त्याचा जो मालक आहे ना त्याला हाक मारा आणि त्यांना सांगा ह्या कुत्र्याला आवरा म्हणून. तेव्हा तो हाक मारतो, ओ भाऊ हे कुत्रे बघा ना जाऊच देत नाहीत, 1 तास झालं मलाही पुढे जाऊ देत नाहीत, ह्यांना थोडा आवरा. फक्त त्याने हाक मारल्याबरोबर ते कुत्रे एका हाकेत त्याच्याकडं जातात. तसंच आपलं मन आहे बघा. ईश्वराला आपण विनंती करायची की माझं मन कुठं लावायचं कुठं नाही लावायचं. कुत्रे जसे मालकाचं ऐकतात तसं मनसुद्धा ईश्वराचंच ऐकतं, आपलं ऐकत नाही. बाष्कळ मन आहे. म्हणून आपल्याला मन कसं स्थिर करावं आणि कसं ईश्वराच्या चरणी लावावं आणि सद्गुरूचा उपदेश कसा ऐकावा ह्याच्याविषयीचे 4 दृष्टांत आपण बघणार आहोत. वाचत आहे कोणी आता वाचणार आहेत ते. ओम नमः शिवाय. वाचू का? ओम नमः शिवाय. वाचू का? हो वाचा. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. गुरुचा उपदेश एकाग्र चित्ताने ध्यानात
संबंधाने 4 दृष्टांत आहेत. समज अ आणि क. समज अ आणि क हे दोघे शेजारी ग्रस्त परस्पराचे पटत नसल्यामुळे परस्पराचा द्वेष करीत आहेत. त्यापैकी अ एक दिवस ब नावाच्या तिसऱ्या एका मनुष्याजवळ क शेजाऱ्याविरुद्ध आपल्या घरी काही बोलत बसला आहे. ते पाहून आपला शेजारी आपल्याच विरुद्ध काहीतरी सांगत आहे असे समजून क आपल्या स्वतःच्या घरातल्या समोरासमोरील दारात किंवा खिडकीत ला न समजेल किंवा न दिसेल अशा रीतीने अगदी गुपचूप बसून एकाग्र चित्ताने तो काय बोलतो ते ऐकत आहे. मग ह्यावेळी थंडी, ऊन इत्यादिकापासून कितीही असह्य त्रास झाला तरी तो निमूटपणे सोसतो व त्यास तहान भुकीची त्यात स्मरण होते. अशा रीतीने सर्व गोष्टी एकाग्र मनाने ऐकून त्यातला शब्द ध्यानात धरून प्रसंग पडेल त्यावेळी ते शब्द तो बोलूनही दाखवतो. म्हणजे त्याचे जसे त्या गोष्टीत मन एकाग्र होते त्याचप्रमाणे सद्गुरूच्या सतोपदेशाच्या ठिकाणी मुमुक्षाने आपले मन एकाग्र केले पाहिजे आणि शीत, उष्ण, क्षुधा, तृषा, मान, अपमान इत्यादी सहन करून त्या उपदेशापासून आपले मन कदापि ढळू देता कामा ओम नमः नये. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. म्यूट करा ताई. हो खरे. नमस्कार. एवढंच बदल. उपदेश हो. ओम नमः शिवाय. गुरुचा उपदेश एकाग्र चित्त आणि ध्यानात धरण्यासंबंधाने 4 दृष्टांत दिलेले आहेत. तर आपण आता पहिला दृष्टांत बघणार आहोत. समजा अ आणि क हे दोघे शेजारी ग्रस्त परस्पराचे पटत नसल्यामुळे म्हणजे आता क म्हणण्यापेक्षा इथं नावं जर घेतले तर थोडं लवकर समजतं बघा. अविनाश आणि करबस असे 2 नावं घेऊ आपण. अविनाश आणि करबस हे दोघे शेजारी होते आणि अगदी जवळजवळ घर दोघांचे. आणि परस्पराचं पटत नसल्यामुळे पटतच नव्हतं, सारखे भांडणं व्हायचे आणि परस्पराचा द्वेष पण करीत होते. एकमेकाचा द्वेष करायचे. एकमेकाचं त्याला ह्याचं चांगलं व्हायलेलं बघवत नव्हतं आणि ह्याला त्याचं चांगलं झालेलं बघवत नव्हतं. द्वेष करायचे. त्याचं वाटोळं व्हावं असं वाटायचं एकमेकाचं. परस्पराचा द्वेष करीत आहेत. कोण कोण करीत आहेत? अ आणि क. अविनाश आणि करबस अशा प्रकारे. त्यापैकी एक दिवस ब नावाच्या तिसऱ्या एका मनुष्याजवळ म्हणजे अविनाशचं आणि करबसचं जमतच नव्हतं. दोघं शेजारी होते आणि तिसरा व्यक्ती एक दिवस ब नावाचा म्हणजे बबन नावाचा जो तिसरा एक मनुष्याजवळ क शेजाऱ्याविरुद्ध आपल्या घरी काही बोलत बसला. कोण बसला? करबस जो होता तो बबन नावाच्या दोघाच्याही ओळखीचा बबन होता आणि क नावाचा करबस नावाचा जो व्यक्ती होता तो बाहेरून आलेला जो बबन नावाचा व्यक्ती होता त्याच्याजवळ त्याच्या स्वतःच्या घरामध्ये बोलत बसलेला होता. मग शेजाऱ्याविरुद्ध आपल्या घरी काही बोलत बसला होता. मग ती कोणता विषय बोलत होता? तर अचा विषय बोलत होता. अच आणि बचं
अचं कचं भांडण झालेलं होतं. अविनाशचं करबसचं भांडण झालेलं होतं. आणि करबस जो होता तो बबन नावाच्या व्यक्तीला बरोबर जे भांडण झालं होतं त्याच्याविषयी तो बोलत बसलेला होता. म्हणजे त्याचा दोष सांगत होता. अविनाशचा दोष बला करबस सांगू लागलेला होता. ते पाहून आपल्या शेजारी आपल्याच विरुद्ध काहीतरी बबनला सांगतो आहे असे समजून करबस आपल्या स्वतःच्या घरातल्या समोरासमोरील दारात आपल्या स्वतःच्या घरासमोरासमोरील दारात किंवा खिडकीत अला न समजेल किंवा न दिसेल अशा रीतीने अगदी गुपचूप बसून एकाग्रचित्ताने तो काय बोलतो आहे हे ऐकत आहे. माझ्याविषयी बोलत आहे. दोघांचं भांडण झालेलं होतं आणि ते भांडण झाल्यामुळं तो घरानं सांगू लागलेला होता, मला असं केलं, माझ्याबरोबर असं भांडला, कारण तो दोघाच्याही ओळखीचा होता. मग हा बबनला हा करबस अविषयी सांगू लागलेला आहे, म्हणजे अविनाशविषयी सांगू लागलेला आहे. आणि जो अविनाश जो होता त्याच्या लक्षात आलं, तो बाहेरून आला तर ही दोघं बोलत बसलेले आहेत आणि अगदी जवळ घरं होते, एकदम जवळ. त्याच्या लक्षात आल्यावर तो किती लक्ष देऊन तो ऐकलं, अगदी गुपचीप. त्याला वाटलं काय बोलायला आहे माझ्याविषयी हा, म्हणून अगदी गुपचीप बसून एकाग्र चित्ताने तो खिडकीत उभारला. आणि त्याच्या लक्षात येऊ नये, करबसच्या आणि बबनच्या लक्षात येऊ नये म्हणून ही अविनाश जो होता तो खिडकीतला कान लावून उभारलेला आहे. श्वाससुद्धा हळू घेतो, तो त्याला ओळखू येईल म्हणून, दिसू नये त्याला ह्याचीसुद्धा त्यानं दक्षता घेतलेली आहे. एकाग्र चित्ताने तो काय बोलतो आहे तो ऐकत आहे. मग त्यावेळी थंडी माझ्याविषयी तो बोलतो आहे. माझ्याविषयी मी काय केलं म्हणून हा लबाड सांगतो का खरंच सांगतो हे ऐकण्यासाठी आताच्या असं थंडीचे दिवस होते त्यावेळेस, आणि हो खिडकीच्या बाजूला उभारला, थंडगार हवा लागायलेली, तरीसुद्धा थोडंसं काही पांघरून आणावं तर तेवढ्या वेळामध्ये हा काय बोलतो तेवढासुद्धा वेळ तो घालवीत नाही बघा. तो तसंच थंडी सहन करतो आणि अगदी एकाग्र चित्ताने, टाचणीसुद्धा पडू देत नाही ती कुणाला, इतकी गपचूप बसून कान लावून त्या खिडकीला माझ्याविषयी हे दोघं काय बोलतात ते ऐकतो. थंडीची ती पर्वा करत नाही, किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊन इत्यादिकापासून कितीही असह्य त्रास झाला तरी तो निमूटपणे सोसतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही गोष्ट जर घडली तर वरून ऊन, मी म्हणायलेले किर्र ऊन पडलेलं आहे आणि खिडकीत हा बसलेला आहे आणि ऊन लागायलेलं आहे, पाय पण पोळायलेले आहेत खालून, ऊन लागायलेले. हा बाहेरून आल्याबरोबर त्याच्या लक्षात आल्याबरोबर तो कान लावून ऐकू लागला. मग चप्पल घालून येईपर्यंत सुद्धा त्याला ते सोडत नाही बघा. त्याला वाटतं तेवढ्या वेळात हे माझं काय बोलतो काय माहिती, म्हणून जितका कान लावून थंडीचा त्रास सहन करून ऐकतो, किंवा ऊन जरी पडलेलं असलं तरीसुद्धा तो ऊन त्राससुद्धा निमूटपणे सोसतो. ऊन इत्यादिकापासून कितीही असह्य त्रास झाला तरी तो निमूटपणे सोसतो. तो सहन करतो पण ऐकायचं सोडत नाही. काय ऐकायला होतो? ओम नमः शिवाय. काय ऐकतोय तो? बोला. लक्षात येईल माझ्याबद्दल काहीतरी बोलायला की असं वाटतं, मग ते ऐकत बसून थांबला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. माझ्याबद्दलच तो बोलत आहे म्हणून तो ऐकत आहे. ऊन पडलं, थंडी वाजली तरी निमूटपणे तो सहन करून. भूक लागली, बाहेरून आला, भूक लागलेली होती, जेवण करायचं होतं, पण लक्षात आलं माझ्याबरोबरच माझ्या म्हणजे संदर्भातच तो बोलत आहेत हे दोघं जण, बबन आणि करबस.
मग जेवायचं सुद्धा तो तसाच ठेवलं त्यानं आणि ऐकत बसला आधी. बघतोच आता काय काय बोलतोय माझ्याच विषयी ते आणि पुन्हा ह्याचं बघतो. म्हणून तो भूक तशीच लागलेली आहे तरीसुद्धा भुकेची पर्वा त्याने केलेली नाही. आणि उन्हामध्ये खिडकीत ऐकत असताना तहान लागलेली, पाणी पिईपर्यंत सुद्धा तो बाजूला गेला नाही. पाणी पिऊस तर हा माझ्याविषयी काहीतरी सांगतो आणि ती माझं ऐकायचं राहून जाईल म्हणून. तहान सहन करतो, भूक सहन करतो, त्यास विस्मरण होते. तहान लागलेली विसरून जातो तो त्या ऐकण्याचे, एकाग्र झालेला आहे तो. माझ्याविषयी हा काय बोलतो काय बोलतो म्हणून ऐकण्यासाठी. तहान भूकसुद्धा त्याला भान राहिलेलं नाही तहान भुकेचं. अशा रीतीने सर्व गोष्टी एकाग्र मनाने ऐकून त्यातला शब्द ना शब्द ध्यानात धरून एकाग्र मनाने ऐकतो तो आणि शब्द ना शब्द तो लक्षात धरतो. रडू नको, इकडे इकडे रडू नको, तिकडे नाही ना. तर शब्द ना शब्द ध्यानात धरून प्रसंग पडेल त्यावेळी ते शब्द तो बोलूनही दाखवतो. सगळे शब्द त्याच्या लक्षात ठेवतो. काय काय बोलला हा माझ्याविषयी आणि वेळ आली की तू माझ्याविषयी असा बोलला होतास असं तो म्हणूनही दाखवतो. प्रसंग आला की ती बोलून दाखवतो ऐकलेलं जे आहे ते. म्हणजे त्याचे जसे त्या गोष्टीत मन एकाग्र होते. किती एकाग्र होतो तो ऐकताना. त्याचप्रमाणे सद्गुरूच्या उपदेशाच्या ठिकाणी मुमुक्षूने आपले मन एकाग्र केले पाहिजे. मुमुक्षूने ज्याला मोक्ष जन्ममरणातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे अशा मुमुक्षूने जसं तो व्यक्ती किती एकाग्र मनानं सगळं सोडून तहान लागली तरी पाणी पित नाही, भूक लागली तरी जेवत नाही, थंडी वाजली तरी त्याची पर्वा करत नाही, ऊन लागलं तरी पर्वा करत नाही. असं जसं ते ऐकतो माझ्याविषयी ते काय बोलतात ते, तसं मुमुक्षूने तितकं मन एकाग्र करा म्हणून सांगितलं. एकाग्र केले पाहिजे. काय ऐकताना तर सद्गुरूचा उपदेश ऐकताना, सद्गुरू जे ज्ञान सांगतात ते ऐकताना एकाग्र केले पाहिजे. आणि शीत उष्ण क्षुधा तृषा मान अपमान. शीत म्हणजे थंडी, उष्ण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात गरमी होऊ लागलेली आहे, फॅन नाही काहीच नाही तरीसुद्धा ते सगळं सहन करून किंवा उन्हामध्ये ऐकावं लागलं तर ते ऊन सहन करून. क्षुधा म्हणजे भूक लागलेली आहे. आता बाहेरून आलो बघा आणि भूक खूप लागली पण पाठ सुरू झाला आणि भूक तर लागलेली, मग तो भूकही सोडून देतो आणि ज्ञान आधी ऐकतो. तृषा तहान लागली, पाठ सुरू झालेला आहे आणि उशीर झाला आहे पाठाला आणि पाणी पिऊस तो पाणीसुद्धा तो पेत नाही. कारण सद्गुरू जे सांगतात, जे सद्गुरूच्या मुखातून जे धन बाहेर पडते, जे रत्न बाहेर पडतात ते मला वेचायचेत, ते मला घ्यायचेत. आणि तहान लागली तर पाणी पिईपर्यंतसुद्धा तो पाणीसुद्धा पित नाही, तेवढा वेळसुद्धा तो घालवत नाही. अपमान सहन करतो. एखाद्या मंदिरामध्ये सत्संग आहे, ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा सत्संग सुरू आहे आणि तिथं आपण गेलो आणि कुणाबरोबर तरी तिथल्या जवळच्याच मंदिरातल्या जवळच्या व्यक्तीबरोबर भांडण झालं आणि त्याने आपला अपमान केला. तू इकडे येऊ नको असं तो म्हणाला, परंतु आपण जर तिथं नाही गेलो तर नुकसान कुणाचं आहे हो? जो व्यक्ती आपल्याला येऊ नको म्हणला त्याचं नुकसान आहे का आपलं नुकसान आहे? ओम नमः शिवाय. कुणाचं नुकसान होईल तिथं? आपण जर क्रोध धरला, राग धरला, आपलंच नुकसान होते. ओम नमः शिवाय. आपल्यालाच ते ब्रह्मज्ञान ऐकायला मिळत नाही आणि तिथं आपलं स्वतःचं नुकसान होतं. म्हणून अशा ठिकाणी कोणी अपमान केला तरी तो अपमान सोडून द्यावा. मान अपमान इत्यादी सहन करून त्याचा उपदेशापासून आपले मन कदापि ढळू देता कामा नये.
कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आपण खूप प्रयत्न केला, पण आपल्याला मान त्याने दिलाच नाही. मग मान दिला नाही म्हणून तिथं जायचं नाही. असं जर केलं तर तिथंच आपलंच नुकसान आहे. मला तिथं मान दिला नाही, आता मी त्या सत्संगाला जाणार नाही, असं जर म्हणलं तर सांगणाराचं नुकसान नाही तर आपलंच नुकसान आहे. जसं बघा, कंडक्टर असतो आणि तिकीट काढलेलं आहे आणि कंडक्टर काय म्हणतो, गाडीत बसा गाडीत बसा म्हणतो, पण तिकीट काढलेलं असताना सुद्धा हा त्याचं ऐकत नाही आणि खालीच बसतो. आणि ह्याला आनंद होतो मी त्याचं ऐकलं नाही म्हणून, पण त्याचं ऐकलं जर नाही तर सांगणाराचं नुकसान काहीच नाही, ज्यानं ऐकलं नाही त्याचं नुकसान आहे. त्याचे पैसे पण जातील, तिकीट पण जाईल आणि फजिती पण होईल. अशा प्रकारे मान जरी तिथं आपल्याला नाही दिला तरीसुद्धा ज्ञान ऐकायला जाताना सद्गुरू सांगतात ते ऐकायला जाताना आपण तिथं जावं. मान देऊ नाही तर नाही देऊ, मान सोडून देवा. कुणी अपमान केला आपला, येऊ नको इथं म्हणून, तरी तो अपमान सहन करावा इत्यादी सहन करून त्या उपदेशापासून आपले मन कदापि ढळू देता कामा नये. जे सद्गुरू सांगतात तो उपदेश ग्रहण करायलाच पाहिजे. त्याच्यासाठीच आपला जन्म झालेला आहे बघा. कशासाठी जन्म झाला हे पुढे आलेलं आहे. हे ध्येय आपण मागून आणलेला आहे. हा ध्येय आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही. पंचभूताच्या दारामध्ये जाऊन भीक मागितलेली ह्या ध्येयाची, तेव्हा पंचभूतांनी सगळ्यांनी मिळून आपल्याला हा ध्येय दिलेला आहे आणि मागून आणलेला हा ध्येय. आणि हे कशासाठी मागून आणला आहे तर मोक्षप्राप्तीसाठीच मागून आणला आहे. मोक्षापर्यंत आपल्याला जायचं आहे, पण त्याला काहीतरी माध्यम लागतं. आपल्याला काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला जायचं आहे, पण वाहन लागतं. वाहन जर नसेल तर जाणं शक्यच नाही एवढ्या दूर. तसंच वाहन म्हणून, एक माध्यम म्हणून हा ध्येय आपण पंचमहाभूताकडून मागून आणलेला आहे. म्हणून अशा प्रकारे ह्या सद्गुरूचा उपदेश आपण मन लावून ऐकावा, असा हा एक पहिला दृष्टांत दिलेला आहे. ओम नमः शिवाय. सूर्यकथाई वाचा दुसरं. ओम नमः शिवाय. ओम नमः. थांबा ओम नमः शिवाय. थांबा हां वाचा. हां वाचा. आपणास पुष्कळ धन मिळावे या हेतूने नाना प्रकारच्या उलाढाली करण्यात गुंग असलेल्या एखाद्या धनिच्छूला कोणी म्हणावे की बघ रे बुवा, तुला खात्रीने धन मिळविण्याचा मी एक उपाय सांगतो. तो सर्व एकाग्र मनाने ऐकून ध्यानात धरून त्याप्रमाणे केलेस तर तुला पुष्कळ धन मिळेल. ते ऐकल्याबरोबर आपल्या सर्व खटपटी बाजूला ठेवून तो धनिच्छू ते धन प्राप्त करून घेण्याची गोष्ट जशी एकाग्र मनाने ध्यानात धरून सांगितल्या बरं हुकूम करतो किंवा आपणास स्वर्ग मिळावा अशी इच्छा करणारा पुरुष स्वर्ग प्राप्तीचा उपाय कोणी सांगितल्यास तो जसा एकाग्र मनाने हृदयात धरून करतो. ओम नमः शिवाय. किंवा ओम नमः शिवाय. बस. ओम नमः शिवाय. पहिला दृष्टांत सांगितला, तर आता दुसरा सांगत आहे दृष्टांत. आपणास पुष्कळ धन मिळावे. आपण निर्धन आहेत बघा, पैसा नाही आपल्याकडं, आणि पैसा असला तरी सुद्धा आणखीन मिळावा असं वाटत आहे. पुष्कळ धन मिळावं असं वाटू लागलेलं आहे. मग ह्या हेतूने
नाना प्रकारच्या उलाढाली प्रयत्न सुरू आहेत. अनेक प्रयत्न करून बघत आहे, वेगवेगळे धंदे करून बघत आहे पैसे प्राप्त करण्यासाठी. काय करावं आणि काय नाही सारखा त्याच विचारात आहे आणि उलाढाल्या करू लागलेला आहे, गुंग झालेला आहे त्या विचारामध्ये. पैसा कसा प्राप्त करावा या हेतूने, धनप्राप्तीसाठी या हेतूने नाना प्रकारच्या उलाढाली तो करण्यात गुंग असलेल्या एखाद्या धनेच्छूला म्हणजे धन प्राप्त करून घेण्याची इच्छा असणाऱ्याला कोणी म्हणाले, त्याला धन प्राप्त करायचे अनेक प्रयत्न सुरू आहेत आणि कुणीतरी सांगितलं त्याला, कुणीतरी महाराजानं बुवानं सांगितलं, येऊन सांगितलं की बघ रे बुवा, तुला खात्रीने धन मिळवण्याचा मी एक उपाय सांगतो. मी तुला एक उपाय सांगतो. धन तुला प्राप्त करायचे त्यासाठी मी एक उपाय सांगतो, तो उपाय कर म्हणजे तुला धन मिळेल. तो सर्व समग्र मनाने ऐकून ध्यानात धरून एकाग्र मनाने तो ऐकतो आणि ध्यानात धरतो. त्याप्रमाणे केलेले जर तुला पुष्कळ धन मिळेल. तो उपाय सांगू लागलेला आहे आणि मी सांगल तसा जर तू उपाय केलास तर तुला नक्की धन मिळेल आणि पुष्कळ धन मिळेल, असा तो म्हणू लागलेला आहे. धन प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे त्याला. त्या इच्छेसाठी जो उपाय सांगू लागलेला आहे तो उपाय किती मन लावून ऐकतो. एक ना एकच त्याच्यातला शब्द आपण ऐकतो आणि जसं सांगल तसं करतो, काहीच चुकू देत नाही बघा. ग्रंथ ऐकताना किंवा कथा ऐकताना बरेच लोक नुसते उपायासाठीच कथा ऐकतात हो, त्यांना त्या कथेशी काही संबंध नाही. तर किती उपाय असं जसं सांगल तसा करतो, काही चूक होऊ देत नाही आपण. कारण आपल्याला धन पाहिजे आणि धन पाहिजे म्हणून उपाय करतो. उपायाचा आणि त्याचा काही संबंध नसतो. खरं तर बघा तुम्ही ग्रंथामध्ये सुद्धा, या ग्रंथामध्ये बरेच लोक पारायण करतात बघा. पारायण करत असताना आधी काय करतात, शेवटच्या पानाकडे जातात आणि शेवटच्या पानावर फलश्रुती वाचतात आधी. किती पारायण केले म्हणजे आपल्याला कोणतं फल प्राप्त होणार आहे. खरं तर त्याची काहीच गरज नाही बरं का. परंतु साधू संत जे असतात ते किती ते प्रेमळ असतात, दयाळू असतात, कृपाळू असतात. त्यांना माहीत आहे हा साधक जे आहे ह्याला प्रपंचातली आशा दाखविल्याशिवाय ह्या मार्गाला हा येणार नाही. म्हणून शेवटी त्या ग्रंथाच्या शेवटी फलश्रुती दिलेली असते. पुत्रा त्याला पुत्र प्राप्त होईल, धन पाहिजे त्याला धन प्राप्त होईल, ज्याला जी इच्छा आहे ती प्राप्त होईल. अशा प्रकारे शेवटच्या पानावर लिहिलेलं असतं. खरं तर ते ग्रंथ ज्ञानप्राप्तीसाठी वाचायचे असतात, परंतु आपण काय करतो, शेवटचं पान आधी वाचून ग्रंथ पार करून टाकतो. त्याच्यातलं एक शब्द नाही कळू जात. फक्त त्याला अपेक्षा पाहिजे, शेवटी काय मिळतं हे त्याला पाहिजे असतं आणि तो तसा प्रकारे ग्रंथ वाचतो, पारायण करतो म्हणजे पार करून टाकतो एकदाचा. त्याच्यातलं काय कळू नाही तर नाही कळू, पारायण करतो का तर त्याला ती इच्छा प्राप्त करून घ्यायची असते. जसं लहान मुलं असतं बघा, आपल्याला भवरोग झालेला आहे आणि रोगातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. त्यासाठी हे शास्त्र सांगितलेले, हे ग्रंथ सांगितलेले आहेत. लहान मूल असतं आणि त्याला आजार झाला एखादा, तर त्या आजारातून त्याला बाहेर पडायचे, काढायचे, तर त्याला गोळ्या औषधं देतात डॉक्टर, पण ते घेतच नाही गोळ्या औषधं. मग आई काय करते, एक गोळी घेतलीस की एक चॉकलेट देते म्हणते, दुसरी गोळी घेतलीस की दुसरी चॉकलेट देते. असं 4-5 चॉकलेटं देऊन त्याला त्या गोळ्या घ्यायला लावते आणि त्याच्यातून त्या रोगातून मुक्त करते. तसं साधू संत कृपाळू दयाळू असतात, आपल्याला आशा दाखवतात आणि आपल्याकडून ग्रंथ वाचून घेतात, ज्ञान आपल्याला देतात. त्यांचा त्याच्यात काहीच स्वार्थ नसतो, फक्त आपल्याला त्यांना त्या मार्गावर आणायचं असतं. खरं तर त्या चॉकलेटची गरज आहे का हो त्या बाळाला देण्याची? त्याला खरं औषध पाहिजे. भवरोग ह्या
व्याधीतून मुक्त होण्याचं आणि आपल्याला सुद्धा ह्या ग्रंथरूपी औषध पाहिजे या भवरोगातून मुक्त होण्याचं. परंतु आपल्याला सुद्धा ग्रंथाच्या शेवटी अपेक्षा इच्छा दाखवली जाते आणि आपल्याकडून ते सुरुवातीला साकार रूपानं करून घेतलं जातं. हळूहळू आपल्याला ह्या मार्गाकडे आणलं जातं. असंच इथं धन ज्याला प्राप्त करायचे त्याला उपाय सांगितला आणि ती उपाय किती काटेकोरपणे करतो, काही चुकू देत नाही आपण. ओम नमः शिवाय ताई बोलायचे का? बोला. अभंगाची ओम नमः शिवाय. म्हणा म्हणा. हो. भवरोगियासी नाम रसायन, भवरोगियासी नाम रसायन, पार्वती रमना वैद्य माता, पार्वती रमना वैद्य माता, भवरोगियासी नाम रसायन, भवरोगियासी नाम रसायन. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. बघा, सगळ्या साधू संतांनी हीच सांगितलेलं आहे. भवरोग झालेला आहे आणि नामरूपी रसायन घ्या. ही रसायन घेतल्यानंतर आपलं अंतःकरण शुद्ध होतं, निर्मळ होतं आणि आपण ह्या मार्गावर येतो. पण नामानं सुद्धा मुक्ती नाही बरं का, ज्ञानानंच मुक्ती आहे. नाम ही अंतःकरण निर्मळ शुद्ध होण्याचं एक साधन आहे. पाणी आहे ती धुवायचं शुद्ध करण्याचं. म्हणून नाम आधी घ्या म्हणून सांगतात, पुन्हा उपासना सांगतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्ञानाकडे नेतात हाताला धरून. अशा प्रकारे इथं सगळ्या साधू संतांनी तीच सांगितलेलं आहे. नाम घ्या, उपासना करा आणि पुन्हा आवरणरूपी जे आहे ते आवरण दूर करा ज्ञानानं. म्हणून मग इथं जसं आपण ते धन प्राप्त करण्यासाठी किती लक्ष देऊन ऐकतो, ती उपाय सांगितलेला आपल्याला धन पाहिजेच असतं, त्याचप्रमाणे आपण सद्गुरूचा उपदेश ऐकावा असं इथं सांगितलेलं आहे. ओम नमः शिवाय. त्याच्यानंतर वाचा पुढचं तिसरा उपाय. ओम नमः शिवाय. सुरेखाताई वाचा. ज्ञानाविना मोक्ष नव्हेचे निश्चय, ऐसा हा संशय धरू नये. हे पण येते. हो, येतंय ना, येत म्हणा. ओम नमः. ज्ञानाविना मोक्ष नव्हेचे निश्चय, ऐसा हा संशय धरू नये. पदार्थ म्हणे ज्ञानाची धारणा, असे मुख्य जाण शिवाची तो. ओम नमः शिवाय. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, पण ज्ञान प्राप्त होण्यासाठी सुद्धा नामच कारण आहे, शिवच कारण आहे. ज्ञान प्राप्त करून तिथपर्यंत जाण्यासाठी नाम आधी घ्यावा लागेल ना, अंतःकरण निर्मळ आधी व्हावं लागेल. त्यावेळेस अंतःकरण सोन्यासारखं पवित्र निर्मळ झाल्याशिवाय वाघिणीचं दूध त्याच्यामध्ये बसत नाही. कोणत्याच भांड्यामध्ये वाघिणीचं दूध बसत नाही बघा. वाघिणीचं दूध जर काढायचं असेल तर सोन्याचं भांडं लागतं. हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ही वाघिणीचं दूधच आहे. ह्याच्यासाठी सुद्धा पवित्र अशा सोन्याचं भांडं लागते. ती भांडं म्हणजे आपलं अंतःकरण. ओम नमः शिवाय. ताई वाचा. ओम नमः शिवाय. आपल्या सर्व खटपटी बाजूला ठेवून तो धनेच्छुक ते धन प्राप्त करून घेण्याची गोष्ट जशी एकाग्र मनाने ध्यानात धरून सांगितल्या बरोबर हुकूम तो करतो, किंवा आपल्यास स्वर्ग मिळावा अशी इच्छा करणारा पुरुष स्वर्ग प्राप्तीचा उपाय कोणी सांगितल्यास तो जसा एकाग्र मनाने हृदयात धरून करतो, किंवा आपला जे व्हावा असे इच्छिणारा मनुष्य जे मिळविण्याविषयीचा उपाय
कोणी सांगितल्यास तो उपाय जसा एकाग्र अंतःकरणाने ध्यानात धरतो, त्याचप्रमाणे मुमुक्षु पुरुषाने सच्चिदानंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेश रूप वाचनांचे धारण एकाग्र मनाने करावे आणि त्याचे व वेदांत शास्त्राचे त्याच्या सद्गुरूच्या द्वाराने श्रवण मनन निधिध्यासन करावे. कसे म्हणून विचारशील. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आपल्याला स्वर्ग मिळावा, कुणाला कोणती अपेक्षा असते, कुणाला कोणती इच्छा असते. आता ही सगळे संसारातले सांगितले धन प्राप्त करून घेण्यासाठी किंवा आपलं कुणी बोलत असेल तर ती ऐकण्यासाठी आपण किती मन एकाग्र करतो. पैसा प्राप्त करून घेण्यासाठी एकाग्र करतो. ते उपाय जे सांगितला ती आपण जसा सांगितला तसा करतो. आणि कुणाला स्वर्ग मिळवावा वाटतो, स्वर्गाची प्राप्ती करावी वाटते, स्वर्गात जायचे, स्वर्गातलं सुखाचं अभिलाषा असते एखाद्याला. प्रपंचिक सुख त्यानं भोगलेला असतो आणि नको वाटतो. आता नको ही प्रपंचिक सुख थोडा पुढे गेलेला असतो आणि स्वर्ग सुखाची अपेक्षा करतो. मग ह्या स्वर्ग सुखाच्या प्राप्तीसाठी सुद्धा जे जे साधनं सांगितले ते सगळं सांगणं. स्वर्ग सुख प्राप्तीचा उपाय कोणी सांगितले असतो, जसा एकाग्र मनाने हृदयात धरून किंवा आपला जय व्हावा असे इच्छिणारा मनुष्य जय मिळवण्याविषयी उपाय कोणी सांगितले असतो. उपाय जसा एकाग्र अंतःकरणाने ध्यानात धरतो. स्वर्ग प्राप्ती करून घ्यायची तर जो उपाय सांगल तो काय सांगतात ते लक्षात धरतात. काय करायचं, कसं कसं सांगितलं पुन्हा पुन्हा विचारून काळी ना काळी त्याच्यातली काही चुकू नये म्हणून लक्षात धरतात आणि ते करतात. किंवा एखाद्याला जय मिळवायचा आहे, स्पर्धेत भाग घेतला आहे, खेळाच्या स्पर्धेत कुठल्याही स्पर्धेत, आणि त्याला पुढे जायचे, विजय प्राप्त करून घ्यायचा आहे. अनेकदा प्रयत्न केला पण विजय प्राप्त होतच नाही. तर विजय प्राप्तीसाठी कोणी सांगितला बघा उपाय, एखादा उपाय सांगतात लोक बरेच. मग सांगितलेले रात्रीच्या 12 वाजता शिव मंदिरात जाऊन पूजा करायची, तिथं नारळ ठेवायचं, काय काय वेगवेगळे उपाय करायचे, दारामध्ये काहीतरी ठेवायचं, मध्ये ठेवायचं, जायचं आणि यायचं. रात्रीच्या 12ला म्हणलं तर 12ला जातात आणि ते उपाय करतात. अमावस्याच्या रात्री म्हणलं तर अमावस्याच्या रात्री, पौर्णिमेच्या रात्री म्हणलं तर पौर्णिमेच्या रात्री, कोणताही टाईम सांगितला तर 5ला पहाटेच्या करा म्हणलं तर त्या वेळेला सुद्धा उपाय करतात, कारण त्याला विजय प्राप्त करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सांगितल्यास तो उपाय जसा एकाग्र अंतःकरणाने ध्यानात धरतो. ते उपाय कसा करायचा हे सांगितलेलं, जसं एकाग्र चित्ताने ध्यानात धरतो त्याचप्रमाणे मुमुक्ष पुरुषाने ही वरचे सांगितलेले उपाय जसे आपण करतो त्याचप्रमाणे मुमुक्ष पुरुषाने सच्चित आनंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशरूपी वचनाने धारण एकाग्र मनाने करावे. ओम नमः शिवाय. आता पहिला उपाय कसा केला ते सांगा. ओम नमः शिवाय. हात वरी करा, सांगा. नंदा काकी सांगा, पहिला उपाय कोणता? ओम नमः शिवाय. पहिला उपाय ते सांगितला. आणि हे ग्रस्त शेजारी राहत होते, त्यांच्यात खूप भांडण होतं. पण तिसरा ब माणूस आणि ते म्हणजे दोघ जण बोलत बसते, तो बाहेर त्याला वाटतं की आपल्याविषयी काहीतरी सांगतेत, म्हणून तो एका बाजूला दिसत असं उभा राहतो. ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता एकाग्र चित्ताने काय सांगतो ऐकते. तसंच
तसं तिथं कसं ते लग्नचित्र झालं तसंच म्हणजे शिगा दुषा सगळं म्हणजे तो एक एक बरोबर एक ना एक शब्द तो ऐकतो. तसंच जर सद्गुरूचा उपदेश आपण तितक्याच तन्मयतेने तितक्याच आपण ऐकला तर आपल्याला तसं केलं पाहिजे. आपण तितकं सद्गुरू जे आपल्याला सांगतात जे उपदेश करतात ओम नमः शिवाय. आपण ते तसं ऐकलं पाहिजे. छान सांगितलं. ओम नमः शिवाय. बरोबर. हं. दुसरा ओम नमः दृष्टांत शिवाय. कोणता? ओम नमः शिवाय. दुसरे सांगा, कोणी मीनाताई सांगा, दुसरा दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय. सांगा बरं आहे मीनाताई, का ताई? हातवरी बस आहे. केलाय, सांगा. बस आहे का? बरं आहे का? दुसरं नाही. ओम ओम नमः नमः शिवाय. शिवाय. हात वरी करा ताई, म्हणजे मी विचारते. मीनाताई हात वरी केलाय, बोला. कोणता हो सांगा? बोलायले. ओम नमः शिवाय ताई. हा. त्यांना धन मिळवण्याच्या हेतूने नाना प्रकारच्या उलाढाली करण्यात गुंग असलेला तो धनेच्छू कोणी म्हणावे की बघ रे बाबा, तुला खात्रीने धन मिळवण्याची मी जे एक उपाय सांगतो तो एकाग्र मनाने ऐकून ध्यानात धर. त्याप्रमाणे जर तू केलं तर धन तुला मिळेल. हे ऐकल्याबरोबर आपल्या सर्व खटपटी बाजूला ठेवून तो धनेच्छू ते धन प्राप्त करण्याची गोष्ट रचनी एकाग्र मनाने ऐकतो, ध्यानात धरतो. तसं सांगितल्याबरोबर हुकूम करतो किंवा आपल्या स्वर्ग मिळावा अशी ओम नमः इच्छा शिवाय. करणारा ओम नमः शिवाय. झाला ते ओम दुसरा संपला दृष्टांत. ओम नमः शिवाय. तिसरा दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला. जयश्रीताई कोटे, तिसरा दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. हा. एखाद्याला स्वर्ग मिळावा अशी इच्छा करणारा पुरुष स्वर्ग प्राप्तीचा उपाय जर कोणी सांगितला तर तो मन लावून जसाच्या तसा एकाग्र चित्तानं हृदयात धरून करतो. त्याप्रमाणे जर आपण सद्गुरूने सांगितलेला उपदेश जर आपण ऐकला तर आपल्याला पण ज्ञान प्राप्ती होते. ओम नमः शिवाय. मंगलताई, चौथा दृष्टांत कोणता सांगितला? मंगलताई स्वामी. ओम नमः शिवाय. जय मिळवण्याचा आहे का ताई? हो ओम नमः शिवाय. जय मिळवण्याचा. हो हो, सांगा मग कसं. ओम नमः शिवाय. हा बोला. तिसरा जे उपाय आहे, जय मिळवण्याकरता व्हा म्हणून इच्छिणारा मनुष्य जय मिळवण्याच्या विषयीचा उपाय कोणी सांगितल्यास तो उपाय जसा एकाग्र अंतकरणाने ध्यानात धरतो त्याचप्रमाणे मुमुक्ष पुरुषाने सच्चिदानंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या ओम नमः उपदेश शिवाय. झाला दृष्टांत ताई, झाला दृष्टांत. ओम नमः हो. शिवाय. इथपर्यंतच. हो आलं बरोबर. ओम नमः शिवाय ताई. हो आले. ओम नमः शिवाय. बरोबर. ओम नमः शिवाय. मंगलताई स्वामी सांगा, तिसरा दृष्टांत कोणता आहे? कोणता दिला तिसरा दृष्टांत? सुनीता. ओम नमः शिवाय. सुनीता ताई सांगा ना. ओम नमः शिवाय. श्यामलताई बोला. नाही का लक्षात तिसरा दृष्टांत कोणता दिला? हा, दीपाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. साष्टांग नमस्कार. आपल्या स्वर्ग मिळावा अशी इच्छा करणारा पुरुष स्वर्ग प्राप्तीचा उपाय कोणी सांगितल्यास तो जसा एकाग्र मनाने धरून करतो. हा, ओम नमः शिवाय. हा. दुसरा दृष्टांत कोणता? मला विचारायला का ताई?
नाही, दुसऱ्याला सांगू द्या कोणाला तरी. ओम नमः शिवाय. म्यूट करा तुम्ही. सुनंदाताई पाटील सांगा, दुसरा दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला, बोलत नाहीत मी. ओम नमः शिवाय. दुसरा दृष्टांत. दुसरा दृष्टांत असा की हां बोला. तिसरा का दुसरा? दुसरा. तिसरा का दुसरा? दुसरा. दुसरा. हां. एखाद्या माणसास तर म्हणजे धन मिळवण्याची इच्छा असेल आणि त्याला जर कोणी सांगितलं की अरे बाबा तुला धन मिळवण्याचा मी खात्रीने उपाय सांगतो, ते तू ऐकून त्याप्रमाणे वाग म्हणजे तुला धनाची प्राप्ती होईल. ते ऐकल्यानंतर तो माणूस काय करतो, त्याने सांगितलेलं शब्द शब्द ऐकून ते मनात धरून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो आणि धन मिळवण्याची एकाग्र मनाने ध्यानात धरून जसं सांगेल तसं ऐकून ते धन मिळवण्याचं म्हणजे ते ऐकून घेतो. असं ना? बरोबर बरोबर आलं. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. मंगलताई लक्षात आलं नाही का? मंगलताई स्वामी लक्षात आलं नाही? एक वेळेस वाचा म्हणजे पुन्हा लक्षात येत आहे. अशा प्रकारे जसं आपली स्वतःची निंदा कोणी करत असेल तर किती लक्ष देऊन ऐकतो, स्वतःविषयी काय बोलत असेल तर किती लक्ष देऊन ऐकतो, तसं सद्गुरूचा उपदेश ऐकावा. किंवा धन मिळवण्यासाठी उपाय जसा ऐकतो तसा सद्गुरूचा उपदेश ऐकावा. तिसरा दृष्टांत दिला, स्वर्गप्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करतो, कशी प्राप्ती करून घ्यायची सांगितलं तर नाही. ओम नमः शिवाय. तर जसं एकाग्र चित्तानं ऐकतो किंवा विजय प्राप्त करण्यासाठी सुद्धा एकाग्र चित्ताने आपण काही उपाय सांगितला तर ऐकतो, तसंच ह्या जन्म मरणातून मुक्त होण्याचा उपाय जे सद्गुरू सांगतात तो उपाय एकाग्र चित्ताने आपण ऐकायला पाहिजे. आपल्याला कोणी एखादा शब्द जर बोलला आणि मनाला लागला तर किती दिवस लक्षात राहतो तो शब्द? कितीही दिवस मला ती अशी बोलली होती म्हणून लक्षात राहतं. तसाच अंतःकरणामध्ये ही सुद्धा उपदेश आपल्या लक्षात राहायला पाहिजे. जसं वाईट बोललेलं किती लक्षात राहतं, तिनं मला असं बोलली होती, 10 वर्षाला विचारते तसंच लक्षात राहतं, एकदा तिनं मला अशी बोलली होती म्हणून. म्हणून ह्या उपदेश अशा प्रकारे एकाग्र चित्ताने ऐकावा आणि ध्यानात धरावा असं सांगितलेलं आहे. राहिलेला भाग आपण बघू, उद्याच्या भागात बघू. आजचा वेळ आपला झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरू माऊलीच्या चरणी समर्पित. माझ्या जी मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.